नमस्कार मित्रांनो, राकेश महाय ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज सिंगापूरचा आपला तिसरा दिवस आहे आणि आज आपण आर्ट सायन्स म्युझियमला जाणार आहोत. आर्ट सायन्स म्युझियम हे 3 वर्ष ते 10 वर्ष वयोगटातील मुलांसाठी खूप वेगळा एक्सपिरियन्स देणारं एक चांगला स्पॉट आहे सिंगापूरमधला. आणि हे याची जी लोकेशन आहे ती मरीना बे सँड हॉटेल आहे, त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला आहे. समोर आपल्याला हेलिक्स ब्रिज दिसतोय, जो आर्ट सायन्स म्युझियम जवळच आहे. आणि आपला आता स्टॉप आलेला आहे. आपण इथून उतरून अपोजिट साईडला आर्ट सायन्स म्युझियम जाण्यासाठी तयार होतोय. आम्ही पोहोचलो आहोत मरीना बे सँड हॉटेल, जगातली सगळ्यात फेमस मरीना बे सँडचे इथला एक मॉल आहे, शॉपीज ॲट मरीना बे सँड म्हणून नावाचा मॉल आहे हा. या मॉलमधून एंट्री करून तुम्ही डिरेक्ट आर्ट सायन्स म्युझियमला जाऊ शकता. वॉकिंग डिस्टन्स एक 5 मिनिट्सचं डिस्टन्स आहे. आणि त्या अगोदर तुम्ही एक सुंदर मरीना बे सँडचा एक व्ह्यू बघू शकता बाहेर गेल्यावर. आणि तिथून तुम्हाला मर्लायन पार्क पण दिसेल आणि हाय राईज बिल्डिंग्स ऑफ सिंगापूर तुम्हाला तिथूनच एक्सपिरियन्स करायला मिळतील. सो लेट्स गो. Don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. In this time.
I can find my way out. In this tiny and everything is growing up tight. There's fall into the ocean. I'm reaching out, I'm reaching. The water is rising over me. The water is rising. It's coming. I'm reaching out, I'm reaching. The water is rising over me. The water is rising. I'm reaching. It's coming. I'm reaching. The water is rising over me. I'm reaching out. I'm reaching. It's coming in. The water is rising over me. I'm reaching out. I'm reaching. It's coming. आर्ट सायन्स म्युझियममधून फ्युचर वर्ल्डमध्ये आम्ही एंट्री करतोय. सो आतमध्ये काय आहे हे आपण बघूया. तुम्ही बघू शकता की हे सगळं प्रोजेक्टरने त्यांनी सगळं इनोव्हेशन केलेलं आहे आणि हे आपल्या मोशन सेन्सिंगवर सगळे ऑपरेट होत आहे. सो असं वाटतं की हे रिअल स्ट्रक्चर आहे आणि हे आपण जवळ गेल्यानंतर त्यांचे एक वेगळे इफेक्ट्स दिसतात. आय थिंक हे सगळे प्रोजेक्टरवर आणि इन्फ्रारेड सेन्सर्सवर चालतात. या लॅबमध्ये आल्यानंतर यांनी आम्हाला एक ड्रॉइंग स्ट्रक्चर्स दिले ज्यात वेगवेगळे शेप होते. शार्क, टर्टल्स,
त्यानंतर फिशेस आणि वेगवेगळे आकाराचे सी हॉर्सेस वगैरे दिलेले होते. आणि त्यांना आपण पेंट करायचं आणि पेंट केल्यानंतर त्यात स्पेसिफिक तुम्ही मेसेज वगैरे पण लिहू शकतात. सो पेंट केल्यानंतर ते एक मशीनमध्ये ते आपली जी पेंटिंग आहे ती एंट्री करतात किंवा एक प्रकारे ते कॉपी स्कॅन करतात. आणि स्कॅन केल्यानंतर जे आपण काही ड्रॉ करतोय किंवा पेंट करतोय ते ॲज इट इज रिअल स्ट्रक्चरमध्ये त्या ब्लू स्क्रीनवर आपल्याला आपले हे स्ट्रक्चर्स दिसतात किंवा हे ड्रॉइंग्स दिसतात. हे सगळे रिअल वाटतात त्या स्ट्रक्चरमध्ये गेल्यानंतर. Wait. Wait, ah. ये आलं बघ सियारा. Okay, who is this? Who is this? Okay. 对。 啊？没有，还有这里外面你还要继续走，还有3个，还有4个什么挂的啊？ एक माझं काढलं ते सी हॉर्स ते बघ तिकडे बघ. ओके इकडे. Okay. Okay, so what are you doing? या आता या. Tiara.
मूवी व्हिडिओ तू काढ. आर्ट सायन्स म्युझियमचा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता. मी तिथे जाण्यासाठी 100% रिकमेंड करेन. बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ आवर लाईफ. आणि यानंतर आम्ही मॉलमध्ये आलो आहे. या मॉलमध्ये एक वेगळ्या प्रकारचं आर्ट एक्झिबिशन होतं, हे बघितलं आम्ही. आणि याचंही आम्ही तिकीट ऑनलाईन बुक केलेलं होतं. आणि हे मॉलच्या आतमध्येच होतं. तिथं फूड कोर्ट वगैरे सगळं आहे. आणि आमची सीयू बघा कशा पद्धतीने एक्सप्लोअर करतील. या मॉलमध्ये सगळे लक्झरी ब्रँड अवेलेबल होते. गुची, शनेल, डिओर, बर्बेरी. एक्सप्लोअर करण्यासाठी खूप भारी मॉल होता. आणि या मॉलजवळच मरीना बे सँड हॉटेल आहे. सो मरीना बे सँड हॉटेल जी आहे ती वर्ल्डची सगळ्यात लक्झरी हॉटेल म्हणून फेमस आहे. सो हे ब्रँड तिथे असतील याबद्दल काही शंकाच नाही आहे. सो ज्यांच्याकडे पैसे असतील तर ते या मॉलला येऊन या चांगल्या ब्रँड्सचे जे काही प्रॉडक्ट्स आहे ते खरेदी करू शकतात तुम्ही. डॉल्चे क्या बना. हे वर्ल्ड फेमस आर्किटेक्चर मीन्स ॲपल स्टोअर. ॲपल स्टोअरच्या आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला मॉलमधूनच एंट्री करावी लागते. आणि ॲपल स्टोअरचं जे स्ट्रक्चर आहे सिंगापूरच्या ॲपल स्टोअरचं, हे वन ऑफ द बेस्ट आर्किटेक्चर आहे. आणि हे बघताना खूप अमेझिंग फील होतं. मी 100% रिकमेंड करेल इफ यू आर इंटरेस्टेड इन ॲपल प्रॉडक्ट. सो ॲपल स्टोअर हे बघताना किंवा ते एक्सप्लोअर करताना खूप भारी वाटतं सिंगापूरच्या ॲपल स्टोअरमध्ये. सो तुम्ही बघू शकतात की आतमध्ये एक डोम आहे आणि त्या डोममध्ये हे ॲपल स्टोअर त्यांनी ओपन केलेलं आहे. आणि हा डोम पूर्ण पाण्यावर तरंगताना दिसतो हा बाहेरून. सो दिस इज द व्ह्यू.
सिंगापूरमधल्या पावसाचं काही खरं नसतं आहे असं म्हणतात. आम्ही आर्ट सायन्स म्युझियम आणि मॉल विथ ॲपल स्टोअर एक्सप्लोर केल्यानंतर मर्लाईन पार्कला जायला निघालो आणि अचानकच पाऊस भरून आल्यासारखं दिसत होतं. थोडं थोडं रेनिंग होत होतं तिथे, पण काही काळ रेन हा थांबला, म्हणजे पाऊस हा थांबला. सिंगापूरमधले लोक हे खूप हेल्थ कॉन्शियस दिसतात. खूप ते स्वतःच्या शरीराची काळजी घेतात आणि वॉकिंग वगैरे करण्यासाठी प्रॉपर स्पेस बनवली गेलेली आहे. तुम्ही बघू शकतात साईडला पूर्ण हिरवळ गार्डन्स वगैरे आहे, हाय राईज बिल्डिंग्ज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंगापूरमध्ये पायी चालणाऱ्यांना, सायकल चालवणाऱ्यांना सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं गेलेलं आहे. सो पायी चालण्यासाठी सिंगापूर ही बेस्ट सिटी आहे. हा मरीना बे सँडचा लांबून एक व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला, पण त्यासमोर पूर्ण एक हिरवं मोठं ग्राउंड बनवलं आहे आणि लोकांना त्या ठिकाणी एवढे मॅनर्स असतात की अजिबात लोक त्या लॉन्सवर चालणार नाहीत. In der Mitte, ne? Über den Mitte des Gebäudes und dann rüber. Der hat uns vorhin il va être hyper loin. आम्ही मर्लाईन पार्कला आल्यानंतर खूप पावसाची शक्यता जाणवत होती आणि पाऊस पडायला लागला होता आणि वातावरणही भरून आलेले होते. सो आम्ही तिथून पटकन निघालो आणि मेट्रो स्टेशन गाठलं आणि आम्ही आमच्या हॉटेलला यायला निघालो.